हॅलो मित्रांनो, मी जास्त पॉलिटिकल व्हिडिओमध्ये कधी पडत नाही आणि जर मला एखादी गोष्ट सहन झालीच नाही तर मी फेसबुकला नक्की पोस्ट करत असते, काहीतरी लिहित असते. तसं मी ॲक्टर म्हणून काम करते. पण मी का टाळते पॉलिटिकल गोष्टींमध्ये बोलायला? कारण माझे काही फॉलोअर्स आहेत, ते मला म्हणतात की शाला का तू यात पडू नकोस, तुला हे लोक त्रास देतील पुढे चालून, पॉलिटिकल लोक. पण जेव्हा मला सहन होत नाही तेव्हा मी बोलायचा प्रयत्न नक्की करते. तर आज मला माहीत नाही का, आज एक विचार आला अचानक मला. आज गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाली. 2014ला ते आपल्याला सोडून गेले होते. त्यांच्याबद्दलही मी काही ChatGPTला प्रश्न विचारले की ते कसे गेले होते याबद्दल मला सांग. तर ChatGPTने मला सांगितलं की त्यांना अटॅक आला होता आणि त्यांचे एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झालं असं समोर आलं होतं. मग मी त्याला विचारलं की काही लोक काही अफवा बोलून पसरवत होते की त्यांनी चुकीचे काही औषधं घेतले त्यामुळे त्यांचं निधन झालं. पण त्या हॉस्पिटलने त्यालाही विरोध केला की त्यांनी असं काहीही औषधं घेतलेली नव्हती. आणि विशेष म्हणजे तसं कुठलंही चुकीचं औषध घेऊन किंवा विषारी पदार्थ घेऊन त्यांचा मृत्यू झाला नाही असं त्याचं मला त्या ChatGPTने सांगितलं. पण आज मला माहीत नाही का, आज अचानक हा प्रश्न पडतोय की जे काही झालं त्यांच्याबद्दल तो खरंच ॲक्सिडेंट होता की लोकांनी त्याबद्दल सखोल चौकशी नाही करायला पाहिजे म्हणून आपल्याला त्या भ्रमात पाडलं गेलं आहे का की त्यांनी चुकीची औषधं घेतली होती की काय असेल, आय डोंट नो. पण आज मला हा प्रश्न नक्कीच पडतोय. आणि मुंडे दादा गेल्यानंतर महाराष्ट्र अजितदादांवर खूप विश्वास ठेवून त्यांच्याकडे वळाला. मराठवाड्याचे लोक असतील, खूप फॉलोअर्स आहेत अजितदादांचे इकडेही मराठवाड्यातून आमच्या. तर त्यांच्याकडे गेले. गोपीनाथ मुंडे दादांचा विषय काढण्याचा हाच मुद्दा आहे की त्यांच्यानंतर आज बघता बघता आपण अजितदादांनाही गमावून बसलो. आज आपल्या महाराष्ट्राचे खूप महत्त्वाचे पिलर्स, 2 खांब आपण आज गमावलेले आहेत. सो मला असं वाटतं की जे कोणी आता महाराष्ट्राचे आपले नेते असतील त्यांनी प्लीज स्वतःची काळजी घ्यावी. कारण आमच्या जनतेच्या मनात ही भीती नक्कीच बसली की हे कलियुग आहे आणि कलियुगात काहीही होऊ शकतं असा आमचा पक्का डाऊट झाला आहे पूर्ण जनतेचा, संपूर्ण जनतेचा. हे साहजिक आहे असं आम्हाला वाटणं, कारण आजूबाजूला आम्ही तशा गोष्टी घडताना पाहत आहोत. सत्तेसाठी लोक कुणाचाही खून करतात, काहीही करायला तयार होतात. म्हणून आमचा असा आता समज झाला आहे, भीती निर्माण झाली आहे की काहीही होऊ शकते. तर आपण आपल्या महाराष्ट्राचे नेते आणि आपला महाराष्ट्र काळजीपूर्वक जपला पाहिजे.